लंकापती रावणाचा वध करून आणि 14 वर्षाचा वनवास भोगून जेव्हा श्रीराम अयोध्यात परतले त्यावेळेस अयोध्यावासियांनी पूर्ण अयोध्यामध्ये तुपाचे दिवे लावून अख्खी अयोध्या दिव्यांनी उजळून टाकले आणि त्यावेळेसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळी या सणाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आपण सुद्धा दिवाळी साजरी करायला लागलो. दसऱ्यानंतर 21 दिवसांनी दिवाळी सणाला सुरुवात होते आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 13व्या दिवशी म्हणजेच त्रयोदशी या दिवशी हा सण साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला सण म्हणजे धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी. हा दिवस फक्त धनाचा नाही तर आरोग्याचा आणि समृद्धीचा पण उत्सव आहे. आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, शांती आणि कीर्ती प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आपण पाहूया धनतेरस म्हणजे धनत्रयोदशीची मांडणी, पूजा, मंत्र, नैवेद्य, त्याचबरोबर पूजेचं मुहूर्त याची संपूर्ण माहिती या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, जर व्हिडिओला सुरुवात केलीच असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब, शेअर मात्र करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर पाहूया पूजा कशी मांडायची, त्याचबरोबर पूजा मांडण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवंय. तर साहित्य अगोदरच तुम्हाला दाखवलं आहे मी. तर जिथे आपल्याला पूजा करायची ना तिथली ती जागा अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि घरामध्ये ना सगळीकडे आपल्याला गंगाजल किंवा गुलाबजल असेल किंवा गोमूत्र असेल या तिन्हीपैकी आपल्याला एक काहीतरी पूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पूजेच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गंगाजल, गुलाबजल किंवा गोमूत्र पण शिंपडून घ्यायचं आहे. पूजेचे जागे ते आपल्याला एक मोठा चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे. शक्यतो चौरंग ठेवा किंवा एखादा मोठा पाट असेल तर तो पाट ठेवा, कारण पूजा व्यवस्थित आपल्याला एका पाटावर किंवा एका चौरंगावर बसली पाहिजे. तर इथे मी चौरंग ठेवून घेतलाय. अगोदर खालची जागा स्वच्छ करून घेतली, नंतर पाट ठेवून त्यावर एक मोठं असं लाल वस्त्र टाकून घ्यायचंय. तुम्ही लाल वस्त्र टाकू शकता किंवा एखादं पिवळं वस्त्र पण इथे टाकू शकता. तर इथे मी लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे. तर कुठलीही पूजा करता वेळेस कायम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो. कुठलीही पूजा करता वेळेस आपण नेहमी दीप प्रज्वलित करूनच पूजा करायची. तर इथे 2 दिवे लावून घेतले आहेत. एक दिवा तुपाचा आहे आणि एक दिवा तेलाचा आहे. तुपाचा दिवा उजव्या साईडला आणि तेलाचा दिवा इथे आपल्याला डाव्या साईडला लावून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलनासाठी इथे मी दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकून घेतलेत. दिवा कधी भुईला तसाच ठेवायचा नाही. दिव्याखाली कधी नेहमी थोडेसे अक्षत ठेवून घ्यायचे. तर तुपाची दिव्याची अगोदर मी पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावलं, अक्षत टाकून घेतले आणि पुष्प पण इथं अर्पण करून घेतलं आहे. तर दिवा इथे आपल्याला प्रज्वलित करत असताना त्याचबरोबर दिव्याची पूजा करत असताना आपल्याला दिव्या दिव्या दीपत्कार हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला दुसरा कुठला दिव्याचा मंत्र येत असेल तो तुम्ही इथे म्हणू शकता. तुपाच्या दिव्याची पूजा करून झाल्याच्या नंतर इथे मी तेलाच्या दिव्याची पण पूजा करून घेतली आहे. त्या दिव्याला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षत, पुष्प अर्पण करून नंतर दोन्ही दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला कलश स्थापना करायची. तर त्यासाठी नाही ते मी थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षत एका साईडला थोडेसे टाकून घेतलेत. आता इथे कलश घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा आहे. नेहमी कलश स्थापना करायच्या अगोदर आपल्याला कलश धुवून आणि स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यावर गंधाने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायची, व्यवस्थितपणे स्वास्तिक काढून घ्यायची. त्याचबरोबर स्वास्तिक काढल्याच्या नंतर दोन्ही स्वास्तिकच्या साईडला अगोदर उभ्या रेषा आपल्याला ओढून घ्यायच्यात आणि नंतर 5 रेषा आपल्याला इथे अशा ओढून घ्यायच्यात. आणि या 5 रेषा ओढून झाल्या की आता आपल्याला या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर कलशामध्ये पाणी आपल्याला जास्त काठोकाठ घ्यायचं नाही, कारण आपल्याला त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे. काठोकाठ पाणी घेतल्यामुळे नारळ त्यामध्ये ठेवल्याच्या नंतर पाणी खाली येईल, त्यामुळे थोडंसं पाणी ते आपल्याला कमी टाकायचं आहे. तर बघा मी ते किती पाणी टाकलेलं आहे. आता या कलशाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक नाणं, त्याचबरोबर एक सुपारी आणि हळदी कुंकू, एक पुष्प अर्पण करून घ्यायचं. आणि आता आपण इथे कलश अगोदर इथे मांडून घेणार आहोत. तर कलश इथे मी अक्षदावर मांडून घेतला. आता इथे आपल्याला कलशामध्ये पानं ठेवायचे. तर इथे मी आंब्याची जे ढगळे असतात त्याचेच पानं इथे काढून घेतले. तुम्ही इथे अशोकाचे पानं किंवा जे आपले विड्याचे पानं असतात, नागिनीचे पानं म्हणतात, ते 5 पानं इथे आपल्याला घ्यायची आहेत. इथे मी आंब्याची पानं घेतली आहेत 5. ती पानं ठेवून घेतली आणि त्यावर हे नारळ ठेवून घेतलंय. हे नारळ देवघरातलं आहे, आम्ही रोज याची पूजा करतो, तेच इथे नारळ मी ठेवून घेतलेले.
यानंतर इथे जोडविड्याचे 2 पानं घेतली आहेत. आपल्याला इथे 2 जोडविड्याचीच पानं घ्यायची आहेत. एक पान कधीही वापरायचं नाही. 2 जोड इथे विड्याची पानं घेऊन त्यावर थोडेसे अक्षर टाकून घेतलेत आणि त्यावर गणपती बाप्पांना स्थापन केलं. तर सर्वात अगोदर ना इथे मी गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घेऊन गणपती बाप्पाला सर्वात अगोदर अभिषेक घालून घेतला होता. त्यानंतर कोरड्या कपड्यांनी पुसून त्यांना विड्याच्या या पानावर स्थापित करून घेतलंय. तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवला नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि यानंतर इथे आपल्याला गणपती बाप्पाची अगोदर पूजा करून घ्यायची आहे. त्यांना देखील हळदी कुंकू अक्षत वाहून त्याचबरोबर इथे वस्त्र देखील मी घालून घेत आहे आणि पुष्प देखील इथे आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला धूप दीप ओवाळून इथे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. दुसऱ्या एका विड्याच्या पानावर मी एक सुपारी ठेवली आहे. त्याखाली थोडंसं अक्षत टाकून घेतले आहेत. आता ही धन्वंतरी देवाचं प्रतीक म्हणून इथे मी सुपारी घेतली. तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो तुम्ही इथे स्थापित करू शकता. पण माझ्याकडे फोटो नाही आणि मूर्ती पण नाही. त्यामुळे धन्वंतरी देवाचं प्रतीक म्हणून इथे मी सुपारी मांडून घेतली आहे. आणि इथे मोठा फोटो आहे. त्या फोटोमध्ये माता लक्ष्मी, त्याचबरोबर माता लक्ष्मीचं यंत्र, त्याचबरोबर कुबेर देवाचं यंत्र आणि गणपती बाप्पाचा छोटासा फोटो आहे. त्याचबरोबर पलीकडे कुबेर देवतासुद्धा या फोटोमध्ये विराजमान आहेत. त्यामुळे हा फोटो मी इथे ठेवून घेतला आहे. तुमच्याकडे जर कुबेर देवताचा सेपरेट फोटो असेल तर तो तुम्ही इथे मांडू शकता. माझ्याकडे या दोन्ही फोटोमध्ये माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर कुबेर देवता आणि त्यांचे यंत्र देखील आहे. त्यामुळे मी हा फोटो इथे ठेवून घेतलेला आहे. आता इथे मी जो आपण कलश स्थापन केला होता त्याला हा मी धागा बांधून घेतला आहे. आता हा धागा देवी माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून बांधला आहे. आता कलशाचं सुद्धा इथे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मी कलशाला वस्त्र घातलं आहे. तुमच्याकडे जर गजरा असेल तर गजरासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. मी इथे पुष्प देखील अर्पण केलं आहे. यानंतर आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करून घेणार आहोत. तर इथे फुलाच्या साहाय्याने मी थोडंसं पाणी या फोटो शिंपडून घेतले आणि कशाच्या कपड्याने हा फोटो आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर माता लक्ष्मीला देखील आपण हळदी कुंकू अक्षत त्याचबरोबर पुष्प अर्पण करून घेणार आहोत. आणि इथे तुम्हाला जर माता लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल तर तो तुम्ही इथे म्हणू शकता किंवा ओम माता लक्ष्मी नमः असं देखील इथे तुम्ही म्हणू शकता किंवा डायरेक्ट असे म्हणू शकता की हे माते मी तुम्हाला हळदी कुंकू लावून घेत आहे किंवा अक्षत वाहून घेत आहे. आता कुठलीही पूजा करताना आपण मनोभावी पूजा केली तर ते देवापर्यंत पोहोचतेच. असं म्हणतात ना, मनी भाव तिथे देवा मला पाव. तर इथे माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू लावून झालेलं आहे. आणि आता नंतर आपण कुबेर देवताची पण पूजा करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे कुबेर देवताचं आणि माता लक्ष्मीचं इथे यंत्र देखील आहे. तर त्या यंत्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे. कुबेर देवतांची पूजा करताना आपल्याला इथे ओम कुबेराय नमः असा मंत्राचा जाप करायचा आहे. बऱ्याच स्त्रियांना माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून श्रीयंत्र देखील या पूजेमध्ये ठेवलं जातं. पण मी ते श्रीयंत्र ठेवलं नाही कारण माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे. तुम्ही श्रीयंत्र ठेवत असाल तर नक्कीच ठेवू शकता. तर यावर्षी धनत्रयोदशी 2025 18 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. 18 तारखेला शनिवार असणार आहे. धनत्रयोदशीची पूजा असते ती प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर केली जाते म्हणजेच सायंकाळी. त्यामुळे 18 ऑक्टोबरला प्रदोष काळ सुरू होत असल्याने धनतेरस 18 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल. धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा प्रदोष काळात करणे विशेष शुभ मानले जाते. या दिवशीची पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:16 सुरू होत आहे तर तो रात्री 8:20 असणार आहे. संध्याकाळी 7:16 ते रात्री 8:20 या काळात केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. धन्वंतरी आणि धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदावी आणि निरामयी आरोग्यदायी जीवन लाभावे यासाठी ही पूजा केली जाते. धन आणि आरोग्याच्या समृद्धीसाठी धनतेरस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान गणेश, देवी माता लक्ष्मी, कुबेर म्हणजे संपत्तीचे देवता आणि यम म्हणजेच मृत्यूचे देवता यांच्यासह भगवान धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. हा दिवस म्हणजे धन, समृद्धी, आरोग्याच्या देवताचा पूजेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. पौराणिक मान्यतेनुसार हा दिवस देवतांचे वैद्य म्हणजेच भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच याला धन्वंतरी जयंती असं पण म्हटलं जातं. तर पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर इथे मी या फोटोला वस्त्र देखील घालून घेतले. तुम्ही एखादा हार सुद्धा इथे घालू शकता. तर यानंतर आपण जे सुपारीचं प्रतीक म्हणून म्हणजेच धन्वंतरी देवता घेतले आहेत त्यांचं देखील इथे आपण पूजन करणार आहोत. त्यांना देखील हळदी कुंकू अक्षता पुष्प अर्पण करणार आहोत. तुम्हाला धन्वंतरी देवताचा एखाद्याचा मंत्र येत असेल तर तुम्ही इथे म्हणू शकता किंवा ओम धन्वंतरी देवताय नमः असं देखील इथे तुम्ही म्हणू शकता. आणि आता यानंतर आपल्याला इथे 5 किंवा 7 धान्याची इथे आपल्याला पूजा करायची आहे. तर इथे ना मी छोटे छोटे असे बोळके घेतले तर याला बोळके पण म्हटलं जातं.
किंवा याला बरेच जण कुंभपात्र पण असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला 7 किंवा 5 प्रकारचे वेगवेगळे धान्य ठेवायचे आहेत. तर मी ते 5 घेतले आहेत. कुणी 7 पण घेतात. तर 5 याच्यामध्ये ना एकात मी तांदूळ, गहू, ज्वारी, मूग आणि धणे घेतले आहेत. तर इथे आपल्याला बोळक्याचे देखील पूजन करायचं आहे. या 5 बोळक्याचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. त्यांना देखील हळदी, कुंकू, अक्षत त्याचबरोबर पुष्प देखील अर्पण करून घ्यायचं आहे. तर या दिवशी धण्याचा खूप मान असतो. आपल्याला धनतेरसच्या दिवशी नवीन धने खरेदी करून आणायचेत. ते पूजेसाठी ठेवायचेत आणि त्याची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर बाकीच्या देवांना वाहायचे आहेत आणि उरलेले धने नंतर एका कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे. असं केल्यामुळे त्यांच्यामध्ये देवांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये धन, धान्य टिकून राहते. आणि यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरींना खडे मसाले पण ठेवून घ्यायचेत. याचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे आचार्य आणि माता लक्ष्मीचे भाऊ देखील आहेत. कारण माता लक्ष्मी समुद्र मंथनातून उत्पन्न झाली होती. म्हणूनच या दिवशी पितळेची भांडी, सोने, चांदी, भांड्याची खरेदी केली जाते आणि त्यामध्ये अन्न ठेवून भगवान धन्वंतरींना अर्पण केले जाते. त्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी वाढते. या दिवशी ना सोने आणि त्याचबरोबर पैशाची देखील पूजा केली जाते. कारण ते धन मानलं जातं आणि आपण इथे सोन्याची देखील पूजा करून घ्यायची आहे. घरामध्ये जी सोन्याची वस्तू असेल ती इथे ठेवून घ्यायची. त्या सोन्याच्या वस्तूला देखील हळदी, कुंकू, पुष्प आणि अक्षत अर्पण करून घ्यायचेत. तिथे पैशाची देखील पूजा केली जाते. तर इथे मी पैसे देखील ठेवून घेतले आहेत आणि आपल्याला पैशाचं देखील पूजन करायचं आहे. पैशाला देखील हळदी, कुंकू, अक्षत आणि फूल अर्पण करून आपल्याला पैशाची देखील पूजा करून घ्यायची. या दिवशी आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अर्पण करायची आहे. ती म्हणजे धन्वंतरी देवतांना तुळशीपत्र, औषधरूपी तुळशीपत्र इथे आपल्याला अर्पण करायचं आहे. औषधरूपी तुळशीपत्र अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला भगवान कुबेरांना इथे पांढरी मिठाई देखील अर्पण करून घ्यायची आहे. पांढरी मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते धन्वंतरी देवतांना इथे आपल्याला पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने धनतेरस हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी डॉक्टर लोक पण धन्वंतरी देवताची पूजा करतात आणि साखर आणि कडुलिंब प्रसाद म्हणून वाटतात. असं म्हटलं जातं कडुलिंबाची उत्पत्ती अमृतामधूनच झालेली आहे. त्यामध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळे कडुलिंब आणि साखर वाटतात. धन्वंतरी देवता हा अमृतत्व देणारा देवता आहे. त्यामुळे देवतांना कडुलिंब हा देवांना अर्पण केला जातो. इथे थोडीशी मी रांगोळी देखील काढून घेतली आहे आणि काही दिवे देखील पेटवून घेतले आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतर धूप दीप ओवाळून आरती करून घ्यायची आणि नंतर हात जोडून काही चूक भूल झालीस तर माफी पण मागायची आहे आणि नंतर नमस्कार करायचा आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला यमदीपदान पण करायचं आहे. त्याचबरोबर दिवा कसा बनवायचा, कुठल्या दिशेला दिवा लावायचा, यमदीपदान कसं करायचं याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ शेअर करेल. त्याचबरोबर धनत्रयोदशीला 13 दिवे लावायचे आहेत. त्याचं कारण म्हणजे हे 13 दिवे लावल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि घरामधील निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला सायंकाळी आपल्याला 13 दिवे लावायचे आहेत. तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल. तर आजची तुम्हाला छोटीशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक, सबस्क्राईब करायला पण विसरू नका.